गेलतो ना भाऊ आपण नांदगावले बॅनर छापाले कायचं आणि कशासाठी त्यासाठी फक्त ब्लॉक पूर्ण पा पोरायचा आलता फोन आणि जायचं आहे म्हणे नांदगावले पटापट मग मीनं पण तयारी केली. वाजता वाजला होता नाही एक ऊन तर एवढी तपत होती काय बोलायचं काही काम नाही. काही समोर आम्ही आलो जे आम्ही माप घेतलं होतं बॅनर साठी ते आम्ही घरीच भुलून गेलतो. त्या कारणाने आम्ही दोघ जण थांबलो. गावातले मग पोरं आले त्याच्या संग बोललो. गावातल्या मित्राला फोन केला होता विहारातनी जे माप घेऊन ठेवलाय म्हटलं ते आणून दे म्हटलं अर्ध्यापर्यंत. इकडून एका मित्राला पाठवून दिलं होतं तिथपर्यंत तो माप घेऊन आला आणि आम्ही निघालो मग नांदगावसाठी. तिथून काही वेळातच आम्ही नांदगावात पोहोचलो. मग आम्ही जिथं बॅनर छापते त्या ठिकाणावर आलो. त्याला म्हटलं आम्ही असं बॅनर छापायचं आहे म्हटलं. आपल्याला छापायचं होतं पंचशील झेंड्याचं लंबीवाला बॅनर. मग त्या पोरानं पटापट एडिटिंग करून घेतली. मग गेलो आम्ही अंदरच्या साईडनं ज्या ठिकाणी पंचशीलच्या झेंड्याची प्रिंट काढत होते पटापट आपली बॅनरची प्रिंट काढून झाली. गेलो आम्ही कलरच्या दुकानमध्ये कारण विहाराला कलर पडला होता कमी. पटापट ब्लू कलर घेऊन घेतला. तिथून निघालो. आम्हाला काहीतरी प्यायचं होतं कारण गरम एवढं झालं तर बोलायचं काम नाही. यायले म्हटलं चला म्हटलं आपण जाऊ म्हटलं जमजमवर. 10 रुपयातनी मस्त इथं खुशच होऊन जाते म्हटलं. 10 रुपयातनी मस्त इथं मट्टा घेऊन घेतला आम्ही. एकच गोट घेतला तर मस्त थंडगार लागत होतं. चला म्हटलं आपण घराकडे निघू म्हटलं कारण बराच वेळ झाला आहे म्हटलं. निघालो आम्ही घराकडे जाण्यासाठी. तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर आयडीला फॉलो नक्की करा. भेटू आपण अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये.